झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे अपघात होतात। त्यात काही जणांचा बळी जातो तर अनेकांना गंभीर दुखापत होऊन ते कायमस्वरूपी जायबंदी होतात। आपण सारे सरत्या वर्षाला म्हणजेच 2024 ला निरोप देतोय। मागच्या वर्षात काय घडले हे मागे वळून पाहताना अपघातांची वाढती संख्या आणि त्यात निरपराधांचा जाणारा बळी याचे आकडे आपली झोप उडवणारे ठरतील। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धुळे जिल्ह्यात झालेल्या अपघातांची वर्गवारी करून आपल्या समोर ठेवली, जेणेकरून नागरिकांनी अपघाताबद्दल सावधानता बाळगावी, वाहन चालकांनी सतर्कता ठेवावी आणि नकळत झालेल्या एखाद्या चुकीमुळे प्राण गमावण्याची वेळ येऊ नये हाच त्यांचा यामागील हेतू आहे। एक नजर मारूया जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या अपघातांवर। धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत 67 अपघात झालेत, तर शिरपूर तालुक्यात 49 अपघातांची नोंद झाली। साक्री पोलीस ठाण्याअंतर्गत 37, नरडाणा 29, मोहाडी व शिरपूर 25, शिंदखेडा 24, तर निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 23 अपघातांची नोंद आहे। सोनगीर व दोंडेच्यात 18, देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याअंतर्गत 14, पिंपळनेर 11, आझादनगर पोलीस स्टेशन अंतर्गत 8, थाळनेर अंतर्गत 7, चाळीसगाव 6, देवपूर 5 आणि धुळे शहरात एका अपघाताची नोंद झाली। असे एकूण 370 जणांनी वर्षभरात अपघातामध्ये प्राण गमावले। यात आणखी बारीक विचार केला तर धुळे शहरालगत राष्ट्रीय महामार्गांवर 275 अपघात झाले, त्यात 207 जणांचा मृत्यू झालाय, तर 152 जणांना गंभीर दुखापत झाली। राज्य महामार्गावर 129 अपघात झालेत, त्यात 75 जणांचा मृत्यू होऊन 110 जणांना गंभीर दुखापत झाली। शहरालगतच्या गावांना लागून असलेल्या रस्त्यांवर 68 अपघातात 51 जणांचा मृत्यू झालाय, तर 44 जणांना दुखापत झाली। अपघाताची ही आकडेवारी आपल्याला भविष्यातील धोक्याच्या सूचना देणारी आहे। जिल्ह्यात वाहनाला धडक होऊन 365 अपघात झाले, त्यात 234 जणांचा मृत्यू झाला, तर 120 अपघातांमध्ये पादचाऱ्यांना धडक देण्यात येऊन 120 अपघात झालेत, त्यात 84 निरपराधांना प्राण गमवावे लागले। आणखी धक्कादायक बाब म्हणजे 18 वर्ष वयापेक्षा कमी असलेल्या 213 जणांचे अपघात झाले। हा आकडा पालकांसाठीही धोकेदायक आहे, त्यामुळे योग्य वयात येण्याआधी आपल्या पाल्याकडे वाहन देऊ नये हे बंधन पालकांनी पाळायलाच हवे। 25 ते 35 वयोगटात 190 अपघात, 18 ते 25 वयोगटात 72, तर 45 ते 60 वयोगटातील 71 व्यक्तींचे अपघात झाल्याची नोंद आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तमाम वाहन चालकांना आणि नागरिकांना आवाहन केले की वाहने चालवताना सतर्कता बाळगावी, रहदारीचे नियम तंतोतंत पाळावेत। सरत्या वर्षातील भीषण अपघातांची ही आकडेवारी पाहून आपण नव्या वर्षात संकल्प करूयात, अपघात टाळूयात। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।